धन्यवाद करेंगे, उसकी स्तुति करेंगे। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं जय चला आता जरूर तुला जाताना काय झालं प्रभू? पाऊंगा। प्रभु का धन्यवाद अरे काय नाही करूंगा। काय पाहिजे बघ ते कसा दिसला. प्रभु कसा का दिसला? धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। मेरे यीशु के साथ धन्य संगति में, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। मेरी जिंदगी की हर एक परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। मेरे जिंदगी की हर एक परेशानी में खुल जाता है आशा का द्वार। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी। मेरी जरूरतों को पूरी करता है वो, मेरी जरूरतों को पूरी करता है वो, कोई घटी नहीं मुझको। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। प्रभु का धन्यवाद धन्यवाद करूंगा, करूंगा, उसके संगति में संगति सदा में सदा। रहूंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा, यीशु का धन्यवाद करूंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। हालेलुया। ओ यीशुआ। आइए हम सब अपने आंखों को बंद करके अपने हाथों को उठाकर स्वर्ग की ओर देखेंगे। प्रभु यीशु का धन्यवाद करेंगे, उसकी स्तुति करेंगे। इस शाम
क्योंकि वो ही हमारा सब कुछ है, उसके बिना हम कुछ भी नहीं है। आइए हम सब उसकी उपस्थिति को मांगेंगे हमारे जीवन में। We welcome you in our lives, Jesus. पवित्र आत्मा तेरा स्वागत करते हैं हमारे जीवन में, हमारे घरों में, हमारे दिल में। तेरा स्वागत हो पवित्र आत्मा। इस शाम प्रभु हम मिलकर तेरी स्तुति करते हैं यीशुआ। तेरा धन्यवाद करते हैं प्रभु। We come with a grateful heart, O Master, with a heart of gratitude, O Lord. धन्यवाद करते हैं प्रभु तमाम आशीषों के लिए, तमाम चीजों के लिए। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाओ ना प्रभु, ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाओ ना प्रभु, ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु
उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हाँ प्रभु यीशु, तेरा धन्यवाद हो, तेरी स्तुति हो यीशु। हम जहाँ कहीं भी जाए प्रभु, तेरी महिमा हो, तेरी स्तुति हो। हम जो कुछ भी करें प्रभु, उससे तुझे महिमा मिलने पाए प्रभु यीशु। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे, है प्रभु तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। जहां मेरी नजर जाए, वहां तेरी स्तुति हो। जहां मेरी नजर जाए, वहां तेरी स्तुति हो। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू है यीशु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है यीशु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। सब मिलकर गाएंगे अपने आंखों को बंद करके। तेरी स्तुति मैं करूं, अपने हाथों को उठाकर आराधना करूं दिल से, दिल से। एक आखिरी बार
तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से, दिल से, दिल से, दिल से, दिल से। हाँ प्रभु यीशु, तेरा वचन कहता है कि तू सच्चे आराधकों को ढूंढ रहा है प्रभु। हम इस शाम प्रभु तेरी स्तुति पूरे दिल से सच्चे मन से करते हैं प्रभु। तमाम चीजों को तेरे हाथों में सौंपते हैं, इस मीटिंग को तेरे हाथों में सौंपते हैं, तेरा धन्यवाद करते हैं। तू स्तुतियों के बीच में विराजमान है प्रभु यीशु, और तेरी उपस्थिति के लिए हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु यीशु। हर एक चीजों के लिए, तमाम चीजों के लिए तेरा धन्यवाद यीशु। धन्यवाद प्रभु। हर एक चीज को, इस मीटिंग को प्रभु तेरे हाथों में सौंपती हूँ प्रभु यीशु। धन्यवाद कि तूने इस स्तुति और आराधना को ग्रहण कर लिया। इस प्रार्थना को प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। आपण जी वचनावर चिंतन आणि मनन करणार आहोत, ती वेळ आता सुरू झालेली आहे. आणि प्रार्थना करण्यापूर्वी मला एक एक ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हा लोकांना असं द्यायचंय की गेल्या रविवारीच आपण सर्वांनी आपल्या चर्चेसमध्ये ईस्टरची उपासना केलेली आहे, ईस्टरचा संदेश ऐकलेला आहे. परंतु तरी सुद्धा हा जो विषय आहे, ईस्टर, पुनरुत्थानाचा संदेश, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान, हा इतका बहुआयामी आहे आणि इतका विस्तृत आहे की मला असं वाटलं की याच विषयावर आपण संदेश द्यावा. कारण याच्यामध्ये सांगण्यासारखं पुष्कळ आहे, ऐकण्यासारखं पुष्कळ आहे. आणि विशेष करून तुम्हाला सांगू द्या, या संदेशाच्या ऐकण्यामधून आशीर्वादित होण्यासारखं पुष्कळ आहे. आणि म्हणून या विषयाची मी निवड केली. मी एक प्रार्थना करतो आणि आपण या उपासनेत पुढे जाऊ. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ, परम पवित्र, उत्तम अशा देवबाप, आज या हाऊस ऑफ प्रेयर मीटिंग मध्ये या दुबईच्या ग्रुपवरून प्रार्थना करण्याची संधी, जी सुवार्ता गाजवण्याची संधी आणि ईस्टरचा मेसेज देण्याची संधी तू मला दिलीस, म्हणून प्रथम मी तुझे उपकार मानतो. आणि प्रभू येशू, हा संदेश सरळ माणसांच्या हृदयात जावा. हे तुझं वचन आहे, हे दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि हे जीव, आत्मा, शरीर यांना भेदून थेट आत्म्यापर्यंत जाणार असं हे वचन मला सांगण्याची संधी तू दिलेली आहेस. आजच्या दिवशीचा हा मानना तू आशीर्वादित कर. माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.
होतं असं की आपण चांगले संदेश ऐकतो. ईस्टरचा संदेश आपण ऐकतो, गुड फ्रायडेचे संदेश ऐकतो, आणखीनही इतर वेगवेगळे संदेश आपण ऐकतो. परंतु होतं असं की आपण आपलं जे नेहमीचं जीवन आहे ते जीवन जगत असताना त्याचा आपल्याला विसर पडतो. बहुतेक लोकांना विसर पडतो. मलाही असा विसर पडायचा, परंतु मग मी एक असा विचार केला की नाही, आपण ते आठवत राहिलं पाहिजे, काय ऐकलं आणि आपल्याला काय शिकायला मिळालं ते आपण ऐकलं पाहिजे. आणि त्याचा विचार मग मनामध्ये येत राहतो आणि आपण आशीर्वादित होत राहतो. असाच एक चांगला आशीर्वाद तुम्हाला पण परमेश्वराने द्यावा, अशी एक अ, इच्छा मनात ठेवून आणि प्रभूच्या चरणी व्यक्त करून आजच्या संदेशाला मी सुरुवात करतो. येशू ख्रिस्ताचे शारीरिक पुनरुत्थान हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचे भावविश्व आहे. बघा, पहिल्यांदाच मी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून टाकतो की पुनरुत्थान हे निश्चितपणे झालेलंच आहे. त्यामुळे हे पुनरुत्थान झालेलं नाही किंवा या पुनरुत्थानाबद्दल जे काही लोकांच्या मनामध्ये संशय होते, काही लोकांनी त्याच्याबद्दल काही जी टीका वगैरे केली होती, त्याबद्दल मला बोलायचं नाही. त्यापेक्षा मी जे पुरावे आहेत पुनरुत्थानाचे ते भरभर आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली की येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे ख्रिस्ती विश्वासाचा पाया आहे, मूलभूत घटक आहे. दुसरी गोष्ट अशी, हा फार मोठा आनंदाचा असा क्षण आहे. होतंय असं की होतंय असं की आपण पुनरुत्थानाचा जो आनंद आहे तो विसरून जातो. मगाशी मी आपल्याला म्हणालो की आपल्या काही संसाराची चिंता असते, मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, आरोग्याचे प्रश्न असतात आणि आणखीन 12 भानगडी असतात. त्या सर्वात काही मी जात नाही, पण तो आनंद आपल्यापासून सैतान हिरावून घेतो. तर असं होऊ नये. वास्तविक पुनरुत्थान हा एका नव आशेचा स्त्रोत आहे. एक नवीन आशा प्रभूने आपल्याला दिलेली आहे. आणि या संबंधामध्ये माझ्या वडिलांनी एक फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. त्यांच्या वंदना या काव्यसंग्रहामध्ये ते प्रसिद्ध केलेलं आहे आम्ही. आणि त्याच्या कॉपीज मी आमचे विजय सौंदाडे दादा यांना दिलेलं आहे. ते गीत असं आहे, नव आशेचा उदय सुमंगल, नव आशेचा उदय सुमंगल, दिसला जगताला, मनुजासाठी येशू उठला, जिंकुनी मरणाला. चला सुवार्ता आज गाजवू, गाऊनी सुमने सवे डोलवू. चला सुवार्ता
आज गाजवू गाऊनी सुमने सवे डोलवू, गोड बोलता भेद लोपवू, खिन्न मनास्तव प्रसन्नतेची दृष्टी करण्याला. तर असं हे सुंदर गीत आहे की आपल्याला आनंद देणारी ही बाब आहे. आणि आपण प्रभू येशूचं स्तवन गीत गाऊन करीत असतो. प्रेज द लॉर्ड. या गीतानंतर मला आपल्याला आपलं लक्ष, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की याचे काय पुरावे आहे. पुनरुत्थान झालं किंवा झालं नाही असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांच्यासाठी थोडस मला सांगायचं. ऐतिहासिक पुरावे आहेत, भौगोलिक पुरावे आहेत, भूगर्भशास्त्रीय पुरावे आहेत, पुरातत्व म्हणजे आर्किओलॉजिकल पुरावे आहेत, आणि या सगळ्यात महत्वाचे असंख्य पुरावे बायबलच्या वचनांमध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रियजन हो, बायबलचं वचन हे खरं वचन आहे. बायबलचं वचन हे सत्य वचन आहे. आणि ह्याच्यातले काही पुरावे मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे. माझी विनंती अशी असणार आहे की आपण पटापट ते पुरावे, जे वचनं आहेत ती वचनं वाचावीत. सर्वात पहिला पुरावा योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 11 आणि 12 या वचनांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. योहान 20:11 आणि 12 कोणी वाचू शकेल काय? योहान याचा 20वा अध्याय 11 आणि 12 वचन वाचू. हा. येशूचे मरियेला दर्शन. येस. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती, आणि रडता रडता तिने ओनवून कबरेत पाहिले, आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. प्रेज द लॉर्ड. हे बघा, हे प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे हा, की या ठिकाणी मरिया स्वतः त्या कबरेजवळ गेलेली आहे. आपण बायबलमध्ये जर हे वाचलं तर आपल्या लक्षात येईल की अजून धड पहाट पण झालेली नाही. इंग्लिशमध्ये याचं वर्णन केलं, इट वॉज स्टील डॉन. म्हणजे जस्ट आता पहाट होणार होती आणि त्याच सुमाराला मरिया त्या ठिकाणी गेलीये. कबरेमध्ये तिने ओढून बघितलं, आणि तुम्हाला आणि मला फार मोठी सुवार्ता या ठिकाणी आपल्याला वचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. ती म्हणजे द टूम इज एम्प्टी. कबर रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरा पुरावा आपण पाहतो, याला एंजलिक एव्हिडन्सेस म्हणतात. त्याच्यातच तिथेच पुढे आहे, त्या ठिकाणी 2 देवदूत उभे असलेले मरियेला दिसले. आणि दोन्ही मरिया होत्या, मरिया मग्दलिनिया आणि मरिया म्हणजे येशूची आई. या दोघींनी ते 2 देवदूत पाहिले, आणि ते 2 देवदूत सुद्धा हेच सांगत होते की येशू उठलेला आहे, आणि जिवंतांचा शोध तुम्ही मृतांमध्ये का करता. सो दीज आर द एंजलिक एव्हिडन्सेस. तिसरा पुरावा हा सुद्धा प्रत्यक्षदर्शी आहे, आणि मरिया मग्दालिया आणि मरिया यांना येशूनी स्वतः दर्शन दिलेले आहे. ते म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही, म्हणून
असे म्हणून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कुणाचा शोध घेतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. पुढचं वचन फार महत्वाचं आहे, आपण काळजीपूर्वक ऐकू. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी. रब्बुनी म्हणजे गुरुजी. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की या ठिकाणी खुद्द येशू ख्रिस्तानी मरियेला दर्शन दिलेलं आहे. दोन्ही मरिया त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना येशू ख्रिस्तानी दर्शन दिलेलं आहे. पुढचा भाग जर आपण असा वाचला तर आपल्या असं लक्षात येतंय की येशूनी मरियेला स्वतःला बिलगू दिलं नाही, कारण येशूनी तिला सांगितलं की मी अजून पित्याला भेटलेलो नाही, मला वर स्वर्गाच्या राज्यात गेलं पाहिजे. कारण त्या ठिकाणाहून येशू ख्रिस्ताला पवित्र आत्मा आणायचा होता शिष्यांसाठी, जो नंतर पुढे आपण वाचणार आहोत तो भाग. आणि येशू ख्रिस्तानी मरियेला सांगितलं की जाऊन शिष्यांना निरोप दे की मी उठलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. की मी आता माझ्या सांगण्याप्रमाणे उठलेलो आहे, मृतामधून मी उठलेलो आहे. तर तू जा, शिष्यांना निरोप दे आणि मी स्वर्गाच्या राज्यात जातो. बघा, दोघेही कामाला लागलेले आहेत. येशू पण कामाला लागलाय आणि त्यांनी मरियेला पण कामाला लावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चौथा पुरावा जर आपल्याला पाहायचा असेल तर त्याच्याबद्दल एक मी छोटस वर्णन असं करू इच्छितो की हे भाकीत करण्यात आलं होतं, पूर्वीच सांगण्यात आलं होतं की येशू हा उठणार आहे. आणि कोणीतरी जरा स्तोत्र संहिता 16 याचा याची 10 आणि 11 ही वचने वाचावी. स्तोत्र 16, 10 आणि 11 ही वचने. संहिता 16 याचा 10वा आणि 11वा अध्याय वाचूया. 10वा कारण तू माझा अध्याय आणि 11 आणि हा 10 आणि 11 वचन. 16वा अध्याय. 16वा अध्याय 10 आणि 11 वचन. एमेन एमेन. कारण तू बरोबर. माझा कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू हा आपल्या भक्तास व्यर्थेत अनुभव घडू देणार नाहीस. हा जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. आमेन. आमेन. किती सुंदर वचन आहे हे. काय दावीद राजा स्वतःबद्दल बोलतोय असं वाटतं आपल्याला, पण दावीद राजा हे स्वतःबद्दल बोलत नाही. हे वाक्य फर्स्ट पर्सन मध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा की हे वाक्य दाविदाच्या मुखातून तुमच्या आणि माझ्या करता पुरावा म्हणून स्वतः देवबाप बोलत आहे. किती भाग्यशाली आहोत आपण की आपला देव आपल्याला पुरावा देतोय, आपल्याला खात्री देतोय की मी उठणार आहे. माझा देह हा शांतीमध्ये असणार आहे आणि माझ्या देहाला पुजण्याचा अनुभव येणार नाही. दावीद राजाच्या बाबतीत काय झालं आपण पाहतो. दावीद राजाचं पण मिनिस्ट्री जबरदस्त होती. तो पण पुष्कळ वर्ष जगला. 40 वर्ष त्यांनी इस्रायलावर राज्य केलं आणि म्हातारा होऊन तो मरण पावला. पण त्याचं शरीर कुजलं आणि त्याचं शरीर, जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे, मातीला माती आणि राखेला राख या नियमाप्रमाणे ते नष्ट झालं.
पण येशूचं शरीर तसं नष्ट झालं नाही याची पण आगाऊ सूचना, याचा पण आगाऊ पुरावा पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेला आहे. आणि आणखीन एक पुरावा आपण बघूया. योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 22वं वचन. योहान शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 22वं वचन. योहानाचा 2रा अध्याय आणि 22वं वचन. म्हणून तो असे येस. म्हणत असे, हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. थँक्यू. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की हे जे येशू ख्रिस्तानी स्वतः सांगितलं होतं की मी मेलेल्यामधून उठणार आहे, ते या ठिकाणी येशू ख्रिस्तानी तुम्हाला मला आम्हाला सगळ्यांना पटवून दिलेलं आहे. आता हे सगळे जे पुरावे आपण पाहिले, ही वचनं आपण वाचली आणि हे इतकं सुंदर योहानाचं शुभवर्तमान आहे, याच्यामधून आपण एकदा पाहिलं की कबर रिकामी आहे आणि 11व्या अध्यायापासून ते पुढे 18व्या अध्यायापर्यंत येशूने मरियेला जे दर्शन दिलेलं आहे त्याचा सगळा अभ्यास केला. आणि आता या सर्व अभ्यासामधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालंय त्याचं एक सखोल स्पष्टीकरण, त्याचा अर्थ लावण्याचा मी एक प्रयत्न करीत आहोत. पहिलं, येशूचे पुनरुत्थान ख्रिस्ती विश्वासाची गुरु किल्ली आहे. पाया आहे. ख्रिस्ती विश्वासाचं फाउंडेशन आहे. येशू उठला, हे हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून तो त्यांनी जी वचनं दिली तुम्हाला आणि मला, अभिवचनं दिली, आय एम टॉकिंग अबाउट द प्रॉमिसेस गिवन बाय गॉड, ही सगळी वचनं तो नक्कीच पूर्ण करेल याची शाश्वती तुम्हाला आणि मला आहे. शिष्यांना पण त्या गोष्टीची जाणीव झाली. पुढचा भाग असा आहे की ज्या पुनरुत्थानामुळे हे सिद्ध होते की तो खरा संदेष्टा आहे व तो खरा जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. तो जिवंत आणि खरा देव आहे. त्याच्या शरीराला कबरेमध्ये पुजण्याचा अनुभव आला नाही. तो उठला आणि तो खरा संदेष्टा होता, तो जिवंत होता, जिवंत देव होता. या सगळ्या गोष्टी येशूने त्याच्या पुनरुत्थानाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला पटवून सांगितलेल्या आहेत. आता या गोष्टीवरून एक अर्थ मी असा काढतो की तुमचे आणि माझे पुनरुत्थान पण निश्चितच आहे. जर आमचा येशू मरणामधून उठला तर तुमचे आणि माझे पुनरुत्थान हे निश्चित आहे. कारण या पुनरुत्थानामध्ये एक गॅरंटी आहे, एक आपल्याला प्रॉमिस दिलेला आहे की जर तुम्ही आणि मी येशू पासून दूर गेलेलो असलो तर तुम्हाला आणि मला येशूकडे परत येता येते. ती जी अंतिम शक्ती, पुनरुत्थानाची शक्ती, ते अंतिम सत्य तुमच्या आणि माझ्या बरोबर नेहमी आहे. आणि दुसरी एक फार मोठी गोष्ट
या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगायची आहे ती म्हणजे अशी की पुनरुत्थान ही काय मामूली घटना नाही. आजवर मेलेल्यामधून कोणी उठला नाही. लाजाराला येशू ख्रिस्तानी मरणातून बाहेर काढलं, पण तो भाग वेगळा. कारण लाजाराला मनुष्याचा शरीरामध्ये त्यांनी बाहेर काढलं, पण येशू जेव्हा बाहेर आला तेव्हा तो ते जे देवत्वाचं शरीर होतं, थिओफॉनिक बॉडी, ते घेऊन बाहेर आलेला आहे. आणि त्या तसा तो एकमेव आहे. तसा दुसरा कोणीच उठला नव्हता आणि उठणारही नाही. हे बायबलचं वचन आहे, हे सत्य आहे. तर सांगायचा मुद्दा जो असा आहे की पुनरुत्थान काय सामान्य बाब नाही. आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून जोडलो गेलो आहेत, बरोबर. दुबईमधून आहेत, मुंबईमधून आहेत, पुण्यामधून आहेत, आणि आणखीन कॅनडामधून आहेत, आणि आणखीन सौदीमधून आहेत, आणि आणखीन आणि बऱ्याच ठिकाणावरून लोक जोडले गेलेले आहेत. तसंच आपली जी ख्रिस्ती चर्चेस आहेत ती सुद्धा जगभर पसरलेली आहेत. आणि हे प्रत्येक चर्च ज्या ज्या वस्तीमध्ये, ज्या ज्या लोकेशन मध्ये, ज्या ज्या ऍड्रेस मध्ये, ज्या ज्या समाजामध्ये आहे, तिथे ती प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आहे. सोशल कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघायला गेलं तर समाजासाठी ती साक्ष आहे. तुमच्या आमच्यासाठी तर आहे, ती व्यक्तिगत साक्ष आहे, पण ही सामाजिक साक्ष आहे. इट इज अ टेस्टिमनी फॉर द वर्ल्ड. संपूर्ण जगासाठी ती साक्ष आहे. आणि त्याचे आपण पाईक आहोत. त्या साक्षीचे तुम्ही आणि मी वाटेकरी आहोत. किती भाग्यशाली, किती भाग्यशाली तुम्ही आणि मी आहोत याची कल्पना ही वचनं वाचली हे आपल्या लक्षात येत. इतका वेळ मी जे काही बोलतोय, जो काही संदेश मी देतोय, त्याचा सारांश किंवा या संदेशातून तुम्ही घरी काय घेऊन जायचंय, या संदेशातून तुम्ही काय लक्षात ठेवायचंय, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. अगदीच महत्वाचा भाग आहे. अगदी कान उघडून आपण हे ऐकू. या झूम मीटिंग मध्ये असलेल्या माझ्या सर्व प्रिय बंधू भगिनींना मी अशी एक कल्पना करायला सांगतो. इमॅजिनेशन. असा विचार करा की मरियेच्या जागी जर तुम्ही असता तर काय झाले असते. बघा, मरियेची जागा कुठली आहे? त्या कबरेजवळ, बरोबर. तिने ओणून आत पाहिलेला आहे. तिला येशू दिसलेला नाही. तिला कबर रिकामी दिसलेली आहे. त्याच्या जे शरीरावरची जी वस्त्र आहेत ती त्या त्या ठिकाणी नीट गुंडाळून ठेवून देण्यात आलेली आहे. सगळं तिने पाहिलं. आणि ती त्या येशूलाच माळी समजून त्याला काय म्हणते, माळी दादा, येशूचं शरीर कुठे ठेवलं असेल तर मला दे, म्हणजे मी ते घेऊन जाईन. इथपर्यंत आपण वाचलं, लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या. मुद्दाम मी रिव्हिजन करतोय, उजळणी करतोय. त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असतो तर काय झालं असतं? मरियेला येशूने म्हटले, मरिये, आणि ती त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूनी जर तुमचे नाव घेऊन तुम्हाला हाक मारली असती तर तुम्ही सुद्धा तेच म्हणाला असता ना, रबुनी, गुरुजी, येशू.
माझ्या देवा, हेच म्हटलं असतं ना. आणि ज्या येशू ख्रिस्तच्या मरणामुळे मरिया इतकी दुःखी झाली, त्या येशूला पाहून तिच्या हृदयामध्ये आनंदाच्या ज्या लाटा आहेत, मोठमोठ्याला समुद्राच्या कशा लाटा असतात, तशा भावनांच्या ज्या लाटा आहेत, त्या किती मोठ्या प्रमाणात उठल्या असतील. येशू बद्दलचा कळवळा, येशू बद्दलचं प्रेम तिच्या हृदयामध्ये किती तयार झालं असेल, तुम्ही कल्पना करा. आणि तिच्या जागी जर आपण असतो, तर आपल्याही हृदयात तेच झालं असतं की नाही? टेल मी. आपल्या नावाने, समजा माझ्या नावाने येशूने हाक मारली असती विलास, तर मी काय केलं असतं? मी येशूच्या पाया पडलो असतो, जाऊन सांगितलं असतं, प्रभू मी चुकलो, मी तुला ओळखू शकलो नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने वेगवेगळी रिॲक्शन दिली असती, तो भाग वेगळा. पण येशूने कोणालाच बिलगू दिलं नसतं, तोही भाग वेगळा. पण इतका तो आनंदाचा क्षण आपण कल्पना केली पाहिजे, आणि तो क्षण तुम्ही आणि मी एन्जॉय केला पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की हा अतिशय आनंदाचा सण आहे, आणि हा आनंद तुम्ही आणि मी घालवू नये. तर हे लक्षात ठेवावं की जसं त्या मेरीला येशूनी दर्शन दिलं, तसं दर्शन या संदेशामधून जर आम्हाला आज मिळालेलं आहे, तर आम्ही किती आनंदी असलं पाहिजे. येशूच्या बाबतीमध्ये आम्ही किती उपकृत असलं पाहिजे. येशूच्या बाबतीमध्ये आम्ही किती ऋणी आणि थँकफुल असलं पाहिजे. आता पुढचा भाग जो आहे की येशू, अशी कल्पना करूया, पित्याकडे गेलेला आहे, पित्याने त्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. मरिया शिष्यांकडे गेलेली आहे आणि निरोप दिलेला आहे, आणि शिष्य वाट बघत बसलेले आहेत. थोमा सोडल्यास सगळे शिष्य त्या ठिकाणी आहेत. शिष्यांची संख्या 10 आहे. थोमा नाही. 11वा यहुदा इस्कारियोत होता, पण तो मरण पावलेला आहे. बरोबर. तर हे 10 शिष्य त्या ठिकाणी आहेत, आणि तो पवित्र आत्मा घेऊन येशू ख्रिस्त त्या बंद दारामधून आत आलेला आहे. आणि येशू म्हणतो, तुम्हास शांती असो. या मीटिंग मध्ये प्रभू येशू तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुम्हास शांती असो. आणि मग येशू ख्रिस्तानी काय केलं? आणि मग येशू ख्रिस्तानी जो पवित्र आत्मा त्यांनी त्याच्या पित्याकडून आणला होता, तो अशी फुंकर मारून त्यांना दिला. आणि सगळे शिष्य, काय झालेलं आहे? सगळे शिष्य पवित्र आत्म्याने भरलेले आहेत. दे आर फिल्ड विथ द होली गोस्ट. दे आर फिल्ड विथ द होली गोस्ट फायर. ते आता पेत्रासारखे पळपुटे राहिलेले नाही. त्यांना आता पवित्र आत्म्याची अंतिम शक्ती, त्याच्यापेक्षा जास्त मोठी शक्ती ना या जगात आहे ना स्वर्गाच्या राज्यात, ती प्राप्त झालेली आहे. त्या रूम मध्ये, त्या शिष्यांच्या ठिकाणी अशी कल्पना करा, जर आपण असतो तर आपण काय विचार केला असता? आपल्याला पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुम्ही आणि मी काय विचार केला असता? काही लोकांनी असं म्हटलं असतं की प्रभू, मी पवित्र आत्मा मला दिलास,
आणि मला समजतंय की माझ्यामध्ये अजून पुष्कळ उणिवा आहेत. जसा पश्चाताप मी करायला पाहिजे तसा मी केलेला नाही. प्रभू मला क्षमा कर. माझ्या हातून ही पाप झालेली आहे. प्रभू येशू, मी संसाराच्या चिंतांनी दुःखी झालो आहे. मी काय करू? मला क्षमा कर. प्रभू येशू ख्रिस्ता, आजच्या काळामध्ये भारतामध्ये, काश्मीरमध्ये या अतिरेकी हल्ल्यामध्ये इतकी माणसं मेलेली आहेत. मी दुःखी झालेलो आहे. मी काय करू? प्रभू येशू, जगभरामध्ये ख्रिस्ती बाळक, ख्रिस्ती स्वार्थी, ख्रिस्ती सेवक यांना मारलं जातंय. मणिपूरमध्ये चर्चेसचा विध्वंस केला जातोय. प्रभू, मी काय करू? आणि प्रभूनी त्यावेळेला तुम्हाला आणि मला काय सांगितलंस? हा पवित्र आत्मा घे आणि निर्भय हो. तुझ्यामधली जी नाराजी आहे ती घालवून टाक. तुझ्यामधलं जे दुःख आहे ते आता ठेवू नकोस. कारण जो पवित्र आत्मा माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळेला माझ्या यहोवा परमेश्वराने, माझ्या पित्यानी मला दिला, तोच पवित्र आत्मा मी तुम्हाला दिलेला आहे. फुंक मारून दिलेला. हे फुंक मारून देण्याचं जे जे काही आहे ना बायबलमध्ये, ते मोठं इंटरेस्टिंग आहे. ते पण थोडं लक्षात घेऊ. तुम्हाला एदेन बागेत घेऊन चलतो उत्पत्तीच्या पुस्तकात. त्या ठिकाणी आपण काय पाहतो? त्या ठिकाणी आपण पाहिलं की त्या एदेन बागेमध्ये देवबापानी सर्व वस्तू निर्माण केल्या. सर्व आकाशातील पक्षी, जमिनीवरचे सगळे पशु आणि हिंस्र पशु आणि सगळं काही, आणि पाण्यामधली सगळी सृष्टी, सगळं निर्माण केलं. आणि शेवटी स्वतःच्या प्रतिरूपाचा त्यांनी माणूस निर्माण केला, मातीचा. बरोबर आहे? आणि मग यहोवा परमेश्वरानी, देवानी काय केलं? यहोवा परमेश्वरानी, देवानी त्याच्या नाकपुड्यांमध्ये श्वास फुंकला आणि लगेच काय झालं? त्याच्या जीवाला, त्याच्यात शक्ती आली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. केवढी मोठी गोष्ट त्या एदेन बागेत घडली. तशीच फुंकर प्रभू येशूनी त्या शिष्यांवर टाकलेली आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही आणि मी असणार असू तर तीच फुंकर तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आज टाकीत आहे. टेक द पॉवर, बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. आणि मग आता आपल्याला काय करायचंय? चल, प्रभू येशू म्हणतोय, आता कामाला लाग. नाव यू हॅव द होली गोस्ट पॉवर. जे काम प्रभूने दिलं ते नीट कर. हाऊसवाईफ असेल तर घर नीट नीटकं ठेव, चांगलं कर. मुलांची शिक्षण नीट कर, नवऱ्याची सेवा कर. पुरुष जो कामाला जातोय त्याला सांगतोय, जे काम तुला दिलं ते तू नीट कर. लेकरांना सांगतोय, तुम्हाला अभ्यास करायसाठी संधी दिली आहे, तुमचं काम तुम्ही करा. लेकरांना अभ्यास करा. तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त आणखीन एक गोष्ट सांगतोय. प्रियांनो, कानामध्ये प्राण आणून ऐका. प्रभू सांगतोय, चा माझी आज्ञा पहा, सृष्टीच्या अंतापर्यंत सुवार्ता गाजवा.
ही आज्ञा त्यांनी आपल्या शिष्यांना आणि त्याच्या शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना आणि मग अशा रीतीने पिढ्या दर पिढ्या ती आज्ञा तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेली नाही काय? आली आहे. सुवार्ता गाजवली. प्रभू सांगतोय, जा जे गोरगरीब आहेत, जे अडचणीत आहेत, ज्यांना येशूचा पॉवर काय आहे ठाऊक नाही, जे संकटामध्ये आहेत, त्यांना मदत कर. जगभरातल्या माणसांसाठी हा संदेश आहे. दिस इज अ ग्लोबल मेसेज आय एम प्रीचिंग. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला जगभरातल्या माणसांना सांगत आहे, जा आजाऱ्यांसाठी प्रार्थना करा. ही आजारी, दुःखी, कष्टी, रांजलेली, गांजलेली माणसं आहेत, मरणासन्न अशी माणसं आहेत, त्यांना आरोग्य मी देईन असं प्रभू म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. येस. तुम्हाला आणि मला पॉवर कशासाठी दिली? पवित्र आत्मा कशाला दिलाय? तर जा आणि उणवून आजाऱ्यांच्या भेटीगाठी घ्या. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला आमच्या चर्चमध्ये पण जाऊन कार्य करण्याची आज सुबुद्धी देत आहे. स्वार्थासाठी चर्चमध्ये जाऊ नकोस. मला हे पद मिळावं, मला ते पद मिळावं. सोड. प्रभूची सेवा करण्यासाठी त्या चर्चमध्ये जा. तुझ्या चर्चची काय गरज आहे ती ओळखून त्याप्रमाणे तुझ्या चर्चला सहाय्य कर. चर्चमध्ये जे पाळक साहेब आहेत त्यांना मदत कर. जी पास्टोरेट कमिटी आहे त्यांच्या अधीन राहा, त्यांना सहाय्य आणि मदत कर आणि एक चांगला सदस्य कर. चर्च कडून मला काय मिळतं यापेक्षा चर्चला मी काय देऊ शकतो याचा विचार कर. हे या पुनरुत्थानाच्या संदेशाच्या माध्यमातून पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या मनावर बिंबवित आहे. पवित्र आत्मा हे पण सांगतोय की तुझ्या वैयक्तिक प्रार्थनांमध्ये तू तत्पर राहाच. वैयक्तिक प्रार्थना केल्यास आपल्या प्रार्थना आपण स्वतःसाठी करतो, खरं की नाही? जास्त करून आपण स्वतःसाठीच मागतो. काय प्रभू ते काय झालं, मला इकडे दुखायला लागलं, काय झालं प्रभू, परवा तिकडे गेलो होतो तर तिकडे काय मला बरं नाही वाटलं, मला काय रिस्पेक्ट मिळाला नाही. आणि मग ते माझी मुलगी लग्नाची आहे, काही स्थळ मिळत नाही, तर ते जरा प्रभू तू बघ चांगलं स्थळ मिळेल असं बघ. अरे व्यक्तिगत प्रार्थनांमध्ये प्रभूची स्तुती कर. हे सांगतोय. तुम्हाला काय वाटतं, या ज्या अडीअडचणी आहेत व्यक्तिगत, की आरोग्य पाहिजे, मुला मुलींसाठी चांगली स्थळं पाहिजेत, मुला मुलींची शिक्षणं चांगली झाली पाहिजेत, जे घरामध्ये वृद्ध आहेत त्या वृद्ध माणसांची पण काळजी उत्तम रीतीने घेतली पाहिजे, या काही गोष्टी तुमच्या आणि माझ्या प्रभूला कळत नाहीत का? आपण मगाशी वचन वाचलं, आकाशातील पाखरांकडे बघा. हा, आपण काय शिकणार त्याच्यातून? त्यांना जर तो एवढं व्यवस्थित पुरवतोय तर तुम्हाला आणि आम्हाला तो पुरवणार नाही काय? पुरवणारच. आणि प्रभूचा आत्मा तुम्हाला आणि मला हे पण सांगतोय की तू कौटुंबिक प्रार्थना घेण्यात सुद्धा तत्पर अस. तुझ्या घरामध्ये प्रार्थना केंद्र असलं पाहिजे. तुझ्या घरामध्ये तू प्रार्थना केली पाहिजे. तुझ्या लोकांना एकत्र कर. तुझ्या आई वडिलांसाठी प्रार्थना कर. तुझ्या लेकरा बाळांसाठी प्रार्थना कर. तुझ्या चर्चमध्ये रंजले गांजलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थना कर. आणि हजारो कारण आहेत ज्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. पवित्र आत्मा तुला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव
करून देण्यासाठीच मी दिलेला आहे. ती फुंकर मी उगीच मारलेली नाही. जसा आदामाच्या नाकात माझ्या पित्याने श्वास फुंकून त्याला शक्ती दिली, त्याला जिवंत केला, तसाच आज मी तुम्हाला या पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभूच्या सामर्थ्याने युक्त करीत आहे. प्रेज द लॉर्ड. असंख्य असंख्य गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू पित्याने दिलेल्या आहेत. आणि या आजच्या सर्मनचं जर आता मला थांबलं पाहिजे, कन्क्लुजन काढायचं झालं, सारांश काढायचा झाला, तर 2-3 गोष्टी मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याची आठवण करतो. त्या मरियेच्या जागी एकदा जाऊन तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमच्या नावाने जर हाक मारली कसं वाटेल. येशूनी समजा येशू मला म्हणाला, विलास अरे काय करतोस, कुठे काय शोधतोयस, हा काय मी इथे आहे, मीच येशू आहे, काय वाटेल मला. दुसरं, त्या शिष्यांबरोबर आपण आहोत अशी कल्पना आपण केली तर तो पवित्र आत्मा मिळाल्यानंतर काय वाटेल तुम्हाला. आणि कल्पना कर, हे सर्व घरी घेऊन जायचंय, हे सर्व देऊन जातोय मी तुम्हाला. तुमच्या या ग्रुपवरचा पाळक म्हणून मोठ्या अधिकार वाणीने मी हे सांगत आहे की या गोष्टी मी तुम्हाला देऊन जात आहे, त्या लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, कन्क्लुजन मध्ये सांगतोय तुम्हाला, 1 कोरिंथ 15:20-22 या वचनांमध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमचे आणि माझेही पुनरुत्थान करणार आहे. ज्या दिवशी रॅप्चर होईल त्या दिवशी प्रभूमध्ये झोपलेले जे लोक आहेत, जे स्मशान भूमीमध्ये आहेत, ती थडगी उघडतील. आणि ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलाय आणि ज्यांचा न्याय प्रभूनी त्यांच्या न्यायपरायणतेनुसार केलेला आहे, नीतिमत्वानुसार केलेला आहे, राईचसनेस नुसार केलेला आहे, ते उठणार आहेत. पुनरुत्थान त्या दिवशी त्या मंडळींना मिळणार आहे जे मरण पावलेले आहेत. आणि आपण ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे त्यावेळेला जर जिवंत असलो तर आपणही त्याच्याबरोबर घेतले जाणार आहोत. कारण आपण सुद्धा त्याच निकषावर, त्याच आधारावर ताऊन सुलाखून प्रभूकडून घेतले जाणार आहोत. शेवटचं वाक्य कन्क्लुडिंग मध्ये मी म्हणतो, पुनरुत्थान तुमचं आणि माझं हे अटी आणि शर्तींवर होणार आहे. अटी आणि शर्ती लागू आहेत, उगीच फुगवून द्यायचं कोणाला हे पालकांना शोभणारी गोष्ट नाही. तर प्रभूचं वचन सांगत, आपला वधस्तंभ आपण उचलून घेऊन ख्रिस्ताच्या मागे चाललं पाहिजे. येस, इट्स नॉट ऑल बेड ऑफ रोजेस. परसिक्युशन झालं ते पण सहन करण्याची तयारी असली पाहिजे. काही कमीशिमी गोष्टी असल्या तेही सहन करण्याची गोष्ट असली पाहिजे. कारण सदोदित आपला वधस्तंभ आपण आपल्या खांद्यावर घेऊन जर चालत असलो, प्रभूच्या मागे जात असलो, तरच येशू बरोबर तुम्हाला आणि मला वाटा आहे. तरच तुमचं आणि माझं पुनरुत्थान येशू बरोबर होणार आहे. आणि ती शांती तरच तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात येणार आहे.
शेवटचं वाक्य, आणि तो पुनरुत्थानाचा दैवी आनंद तरच तुमच्या आणि माझ्या हृदयात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मी थांबतो. एक सूचना तुम्हाला द्यायची आहे. मे महिन्याच्या 22, 23 आणि 24 या तारखांना, 22 गुरुवार, 23 शुक्रवार आणि 24 शनिवार या तारखांना मी एक बायबल स्टडी कंडक्ट करीत आहे. आणि माझ्याकडे ऑस्ट्रेलियाचे देवाचे दास आलेले आहेत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत. तर जे लोक मुंबईमध्ये आहेत त्यांनी मला फोन करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. मी इन्व्हिटेशन पाठवीनच. आणि त्या 3 दिवसीय बायबल स्टडीच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं. वयाची अट नाही. ज्यांना कोणाला आवड आहे, ज्यांना यायचंय त्यांनी येऊ शकतात. 1 दिवसाची सगळी व्यवस्था आहे आणि सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा कार्यक्रम चालेल. आणि मुंबईच्याच माणसांपुरता मी हा ठेवलेला आहे, कारण राहण्याची सोय नाही. आपण आपल्या घरून यायचंय आणि आपल्या घरी जायचंय. पहिली सूचना. दुसरी सूचना, प्रियजन हो, माझ्यासाठी पण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. माझी मिनिस्ट्री एका अशा टप्प्यामध्ये आहे की जिथून पुढे आता आम्हाला उंच भरारी घ्यायची आहे आणि प्रभूची सेवा करायची आहे. तर त्याकरता आम्हा उभयतांसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या प्रिय पत्नीसाठी आपल्या प्रार्थनांमध्ये आपण आमची आठवण ठेवावी अशी मी प्रार्थना करतो, आपल्याजवळ विनंती करतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. आज तू आमच्या हृदयाची भेट घेतलीस, आमच्या बरोबर बोललास आणि आम्हाला आमची कल्पनाशक्ती वापरू ज्या ठिकाणी आम्ही गेलो पाहिजे त्या ठिकाणी मनाच्या रूपाने, आमच्या विचारांच्या रूपाने तू आम्हाला घेऊन गेलास आणि त्या ठिकाणी तुझी भेट तू आमची घडवून आणलीस तुझ्या स्वतः बरोबर. प्रभू येशू, आम्ही किती भाग्यवान लोक आहोत की आम्ही तुला प्रत्यक्ष आमच्या आध्यात्मिक नेत्रांनी आज पाहिलेलं आहे. आमच्या मनश्चक्षूंना तू जे ज्ञान तुझ्या वचनामध्ये दिलेलं आहेस ते प्रकट झालं. थँक्यू जीसस. या ग्रुपवर असणारे जितके जण हे वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. या ग्रुपवर ज्या लोकांना आरोग्याची समस्या आहे त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून मी विशेष रीतीने हिलिंग प्रेयर करीत आहे. ज्या ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्या लोकांना पवित्र आत्म्या तू ती मंडळी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना जाऊन स्पर्श कर. लॉर्ड, बी विथ देम इन अ व्हेरी स्पेशल वे. टच देम अँड हील देम लॉर्ड. दॅट्स माय प्रेयर. त्याचप्रमाणे प्रभू येशू, प्रार्थनेमध्ये मी असं सुद्धा मागतो की आमचा हा जो हाऊस ऑफ प्रेयर दुबई हा जो प्रेयर ग्रुप आहे या ग्रुपची पण अशीच वाढ दिवसागणिक होत जा. हा ग्रुप वृद्धिंगत होत जावा आणि हे जे प्रभूचं वचन आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असं तुझ्या दयेने आणि कृपेने कर. यावेळेला आमचे विजयदादा सौंदादे आणि शीलाताई जो हे सगळं झूम मीटिंग चालवतात त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी त्यांना सहाय्य कर आणि ही मिनिस्ट्री त्यांनी सुद्धा मोठ्या जोमाने पुढे न्यावी याकरता पवित्र आत्म्या तू त्यांच्यावर उतरून ये अशी प्रार्थना यावेळेला मी करतो. धन्य तारक प्रभू येशू याच्या नावात मागितलेलं आहे म्हणून तू ऐक. आमेन, आमेन.